गणतंत्र दिवस के अवसर पर अकोला शहर के लाल बहादुर शास्त्री स्टेडियम में जिले का मुख्य शासकीय ध्वजारोहण समारोह संपन्न हुआ। जिलाधिकारी अजित कुंभार ने ध्वजारोहण किया। इस समारोह में जिला पुलिस विभाग के साथ साथ जिला प्रशासन के अधिकारियों, कर्मचारियों, एनसीसी के कैडेट, स्कूली छात्रों और विभिन्न कॉलेज के छात्रों द्वारा राष्ट्रीय ध्वज को सलामी दी गई। इस अवसर पर विभिन्न विद्यालयों के विद्यार्थियों एवं खिलाड़ियों ने अपनी कला का प्रदर्शन किया। कार्यक्रम में जिले में उल्लेखनीय उपलब्धियां हासिल करने वाले व्यक्तियों को सम्मानित किया गया। देशातील कमांडरची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत आरएसआय गोविंद साबळे, सोबतच महिला पोलीस राष्ट्रध्वज आणि मान्यवर या ठिकाणी मानवंदना नादेत क्रमांक 1 टाकून मार्गस्थ होत आहे। नेतृत्व करतात टाकून कमांडर पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस मुख्य जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताचा जगभर गौरव केला जातो। 7 दशकांहून अधिक काळ लोकशाही या देशात दृढपणे टिकून आहे आणि दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे। विकसनशील असलेला हा देश महासत्ता होण्याकडे निर्धाराने वाटचाल करत आहे। ही तरी संविधानाची व लोकशाही व्यवस्थेची ताकद आहे। येथील जनतेचा सौहार्द, सहिष्णुता व बंधुभावाचे ते गमक आहे। राज्यघटनेद्वारे न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मूल्ये येथे रुजली। याच मूल्यांची जोपासना करत समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचे ध्येय बाळगून शासनाकडून सर्व क्षेत्रांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत आहे। समाजातील गरीब, वंचित, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाकडून गती देण्यात आली आहे। भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण नुकतेच साजरे केले। या निमित्त जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश, मिट्टी को नमन, वीरों को वंदन, पंचप्राण शपथ, स्वातंत्र्य सैनिक आणि शूरवीरांच्या सन्मानासाठी शिलाफलक, अमृत वाटिका, अमृत सरोवर असे अनेकविध उपक्रम राबवण्यात आले। प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यात महसूल सप्ताह देखील राबवण्यात आला।